नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, विरोधी पक्षनेते, सर्वसामान्य जनतेचा आधार आणि विश्वास, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून देणारे व्यक्तिमत्व, विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक आणि रामनाथ पवार यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज इंदापूर नगरपालिकेसमोर जाहीर सभा, जाहीर सभा, जाहीर सभा. इंदापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, विरोधी पक्षनेते, सर्वसामान्य जनतेचा आधार आणि विश्वास, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून देणारे व्यक्तिमत्व, विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक आणि रामनाथ पवार यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज इंदापूर नगरपालिकेसमोर जाहीर सभा, जाहीर सभा, जाहीर सभा. इंदापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, विरोधी पक्षनेते, सर्वसामान्य जनतेचा आधार आणि विश्वास, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून देणारे व्यक्तिमत्व, विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक आणि रामनाथ पवार यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज इंदापूर नगरपालिकेसमोर जाहीर सभा, जाहीर सभा, जाहीर सभा. इंदापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, विरोधी पक्षनेते, सर्वसामान्य जनतेचा आधार आणि विश्वास, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून देणारे व्यक्तिमत्व, विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक आणि रामनाथ पवार यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज इंदापूर नगरपालिकेसमोर जाहीर सभा, जाहीर सभा, जाहीर सभा. इंदापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, विरोधी पक्षनेते, सर्वसामान्य जनतेचा आधार आणि विश्वास, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून देणारे व्यक्तिमत्व, विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक आणि रामनाथ पवार यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज इंदापूर नगरपालिकेसमोर जाहीर सभा, जाहीर सभा, जाहीर सभा. इंदापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, विरोधी पक्षनेते, सर्वसामान्य जनतेचा आधार आणि विश्वास, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून देणारे व्यक्तिमत्व, विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक आणि रामनाथ पवार यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज इंदापूर नगरपालिकेसमोर जाहीर सभा, जाहीर सभा, जाहीर सभा. इंदापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, विरोधी पक्षनेते, सर्वसामान्य जनतेचा आधार आणि विश्वास, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे व्यक्तिमत्व, विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक आणि रामनाथ पवार यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज इंदापूर नगरपालिकेसमोर जाहीर सभा, जाहीर सभा, जाहीर सभा. इंदापूर नगरपालिकेचे
पालिकेसमोर जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा इंदापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विरोधी पक्षनेते सर्वसामान्य जनतेचा आधार आणि विश्वास प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे व्यक्तिमत्व विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक अनिल पवार यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज इंदापूर पालिकेसमोर जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा इंदापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विरोधी पक्षनेते सर्वसामान्य जनतेचा आधार आणि विश्वास प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणारे व्यक्तिमत्व विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक अनिल पवार यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला आहे त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज इंदापूर पालिकेसमोर जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा इंदापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विरोधी पक्षनेते सर्वसामान्य जनतेचा आधार आणि विश्वास तिथं काय थांबायचं कारण तिथं बोलायचं ना रस्ता सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. नगरपालिकेच्या मंडळात सगळ्यांनी बरोबर आहे त्यांनी 5 मिनिटात सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय. माधू अण्णा चला इकडे काम आहे हो.
पत्रकार साहेब नमस्ते. का माहिती काय बी म्हणायचं? इथं नसतं बसलं हो. इथं काय? ही जर आपल्यावर दबाव टाकत असेल तर त्याला नीट सांगा. त्याला नीट सांगा त्याला बाबा असले कार्यकर्ते नाहीत म्हणावं. परवा झालेल्या सर्वांना विनंती, आपण समोर येऊन बसावं. इथं परवा झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते श्रीयुत अनिल अण्णा पवार यांच्यावर झालेला भ्याड हल्ला या निषेधार्थ आज या ठिकाणी इंदापूर शहरातून सर्व नागरिक उपस्थित आहेत. खरं तर सर्वसामान्यांचा नेता अनिल अण्णा पवार, कुणाच्याही आधीमध्ये वाईट गोष्टी कधी न करणारा, सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून जाणारा असा सामान्य कार्यकर्ता नगरसेवक झाला, विरोधी पक्षनेता झाला. आणि काही क्षुल्लक कारणं असतील किंवा नसतील, परंतु त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व पाहिलं तर अशा भानगडीत कधीही नसणारा हा कार्यकर्ता, त्याच्यावरती काय मुसलमानने काल हल्ला केला आणि त्या हल्ल्यातून परमेश्वर कृपेने ते त्याच्यामध्ये बचावले. परंतु असं इंदापूर शहरामध्ये वातावरण कधीही नसताना अशा चांगल्या नेतृत्वावरती जर असा हल्ला होणार असेल तर सर्वसामान्य जनतेचा काय, हा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर निर्माण होतोय. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये असं काय घडलं तर इंदापूर शहर तालुक्यातून सर्व समाजातून मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होईल आणि अशा व्यक्तींवरती कडक कारवाई करून त्यांना त्यांची जागा दाखवायला लागेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. व आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. यानंतर महादेवजी सोमवंशी साहेब आपले या ठिकाणी विचार व्यक्त करतील. परवा दिवशी घडलेली जी घटना, आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक अनिल अण्णा पवार यांच्यावरती जो हमला घडला, बंधूंनो, आपल्या इंदापूर शहरातील नवीन पिढी व सर्वांचे गोरगरीब जनतेच्या अण्णा हे एक काळीज आहे आणि त्या काळजावरती तुम्ही हमला केलेला आहे. बंधूंनो, अण्णा म्हणजे सर्व गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीसाठी हमेशा कधीही, आता एक नगरसेवक जरी सोडून द्या, पण याच्या अगोदरही त्यांची सेवा अतिशय चांगल्या प्रकारे होत होती. बंधूंनो, अण्णाने हमेशा गोरगरीब जनतेसाठी काम केलंय आणि त्यांच्यावर ज्यांनी हमला घडवून आणलाय किंवा घडलाय, अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. इंदापूर शहरामध्ये असे वातावरण याच्या अगोदर नव्हते, पण असं जर वातावरण घडत असेल तर या इंदापूर पोलीस प्रशासन असेल यांना माझी एक नम्र विनंती आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे इंदापूर शहरात कुठं काय घडतंय, कोण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आहे, त्यांना तुम्ही गजाच्या आड करा. नाहीतर या ठिकाणी जे युवा पिढी आहे इंदापूर शहरातील, त्यांना सरळ करायला त्यांना टाइम लागणार नाही. बंधूंनो, आपण या सर्व पाहुणे मित्र कंपनी असतील, या ठिकाणी जेव्हा अण्णांवरती जे प्रेम करणारे माणसं असतील, या ठिकाणी उपस्थित राहिले. आज इंदापूर शहरामध्ये सर्व कडकडीत बंद बी ठेवलेला आहे. तर अशी घटना घडू नये अशी प्रशासनाने, पोलिसांनी दखल घ्यावी. एवढे बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महावीर वजाळे टेंभुर्णी हे बोलतील. परवा दिवशी या ठिकाणी अण्णा पवार यांच्यावरती या इंदापूर शहरामध्ये
जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हल्ला करण्यात आला, त्या हल्ल्याचा प्रथमतः या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. हा महाराष्ट्र जो आहे तो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक काम करणारे, राजकीय काम करणारे जे पुढारी आहेत, नेते आहेत, त्यांच्यावरती दिवसाढवळे हल्ले होत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये भाजपची सत्ता आहे. या ठिकाणी भाजपचाच एक नगरसेवक विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना दिवसाढवळे त्याच्यावरती हल्ला होतोय, म्हणजे या देशामधील, या राज्यामधील आणि या इंदापूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती गंभीर होत चाललेली आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणचा इंदापूरचा जो कोणी पीआय असेल त्यांनी तातडीने या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अटक करणं गरजेचं आहे. अन्यथा याच्याही पेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते इंदापूरमध्ये होईल. इंदापुरातच नाही तर टेंभुर्णीमध्ये देखील होईल. सोलापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये वडार समाज आणि बहुजन समाजाच्या वतीनं हे उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल. आज जे हल्ले होत आहेत ते लोकप्रतिनिधीवरती हल्ले होत आहेत. 3 दिवस उलटून गेले तरी देखील अण्णा पवारला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून संरक्षण दिलं गेलं नाही. आमचा या ठिकाणी इशारा आहे, हे ठिकाणचे जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी तातडीनं अण्णा पवार यांना पोलिसांचं संरक्षण देणं गरजेचं आहे. काय तुम्ही अण्णा पवारवरती पुन्हा हल्ला होण्याची वाट बघत आहात का? हा या ठिकाणी जी जनता आलेली आहे या जनतेचा जो उद्रेक आहे तो उद्रेक या ठिकाणची व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आहे. हे पोलीस प्रशासनाने समजून घेणं गरजेचं आहे आणि तातडीने अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अटक करणं गरजेचं आहे. याच्या मागचे जे मुख्य सूत्रधार आहेत त्याला देखील शोधून काढणं गरजेचं आहे. त्यांच्यावरती देखील मोकोका अंतर्गत कारवाई करणे गरजेचं आहे. आज या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ. यानंतर माजी नगराध्यक्ष ननवरेप्पा या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील. अनिल अण्णा पवार यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा मी प्रथमतः सर्वांच्या वतीने मी निषेध करतो. अशा एक लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचा विरोधी पक्ष नेता इंदापूर नगरपालिकेमध्ये कामकाज अतिशय उत्कृष्ट करत असताना असा कदापि नगरपालिकेच्या असताना कालच्या 150 वर्षामध्ये कधी घटना घडली नाही. परंतु अशा एका चांगल्या लोकप्रतिनिधीवर हल्ला होतो आणि छोटी छोटी मुलं अशी नालायक प्रवृत्तीची लोक त्याचे कसे असणार संस्कार, असे आई वडील कसे संस्कार असतील काय माहित नाही. पण याच्यावर आळा घालणं आणि त्याचा कोण सूत्रधार असेल त्याचा देखील शोध लावणं, अशा असणाऱ्या सर्व समाज बांधवाला बरोबर घेऊन जाणारं एक व्यक्तिमत्व म्हणून अण्णाकडे पाहिलं जातं. अण्णांनी आजपर्यंत आमच्या अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांचं कामकाज आम्ही पाहत असताना गोरगरीब जनतेला न्याय देणारा एक माणूस म्हणून शहरामध्ये अण्णांची ओळख होती. आणि अशा माणसावर भ्याड पद्धतीने हल्ला होतोय आणि या इंदापूर शहरामध्ये असलेलं पोलीस प्रशासन गेले 2 दिवस झाले त्यांच्यावर हल्ला झालाय. एकही आरोपी अटक केला नाही आणि हे असणारे आरोपी सर्व शहरातील असणारी लहान मुलं त्यांना ताबडतोब आपण अटक करावी, नाहीतर हा असणारा आमचा अजून ह्याच्यापेक्षा पुढचं तीव्र आंदोलन आम्ही करू. हे पोलीस PSI PI काय करतात काय माहित नाही. गेले 2 दिवस झालं एवढा मोठा असणारा लोकप्रतिनिधी हल्ला होतोय तर सर्वसामान्य जनतेचं काय परिस्थिती आहे. अशा पद्धतीच्या लोकांवर रोखण्याचा आपण प्रयत्न करावा आणि या ताबडतोब ह्या अशा असणाऱ्या गेलेल्या आरोपींना जे काय असतील आणि इंदापूर शहरामध्ये जे काय अशा पद्धतीचं गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतील तर त्या लोकांवर ह्या पोलीस प्रशासनाने त्वरित आळा घालून त्यांच्यावर ताबडतोब लोकांसारख्या एक कडक कारवाई करण्यात यावी असं या प्रसंगी सांगतो आणि मी अशा ह्या लोकांचा मी निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माऊलीनाथ सण आपले विचार व्यक्त करतील. इंदापूर नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा पवार यांच्यावरती परवा दिवशी जो भ्याड हल्ला इथं झाला त्या हल्ल्याचा प्रथमतः आम्ही निषेध व्यक्त करतो. बंधूंनो, अण्णा पवार हे नाव हे काय शहराला नवीन नाहीये. यंदाच्या पंचवार्षिकला जरी ते नगरसेवक झाले असले तरी गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता म्हणून अण्णा पवारची ओळख आहे. आणि अशा या सामाजिक कार्यकर्त्यावरती भर दिवसा इंदापूरमध्ये दिवसा ढवळ्या हल्ला होतो
हे कशाचं द्योतक आहे? बंधूंनो, गेल्या काही वर्षांपासून इंदापूर तालुक्याची जर परिस्थिती बघितली तर इथं सातत्यानं राजकीय हस्तक्षेप इथं पोलीस स्टेशनला होताना दिसून येतोय. अशी कुठली परिस्थिती आहे नेमकी की परवा दिवशी दिवसा ढवळ्या हल्ला झालेला असताना अजूनही आरोपी मोकाट आहेत? विचार करायची गरज आहे कुठंतरी. आणि या सद्यस परिस्थितीवर मी एक छोटीशी कविता इथं सादर करतो. कवितेचं नाव आहे कायद्याचं बोला. दिवसा ढवळ्या होत आहेत जीव घेणे हल्ले, दिवसा ढवळ्या होत आहेत जीव घेणे हल्ले, सुरक्षित राहतील का इथले अशाने नागरिकांचे मोहल्ले. दिवसा ढवळ्या होत आहेत जीव घेणे इथे हल्ले, सुरक्षित राहतील का अशाने नागरिकांचे मोहल्ले. कृषी मंत्र्यांच्या तालुक्यात जनतेची सुरक्षा राम भरोसे, कृषी मंत्र्यांच्या तालुक्यात जनतेची सुरक्षा राम भरोसे. खुलेआम फिरतायत गुन्हेगार जसे की कायदा हम करे सो, खुलेआम फिरतायत गुन्हेगार जसे की कायदा हम करोसे. महोदय, जातीपातीच्या गटातटाच्या राजकारणाने तालुक्याची लागली पुरती वाट. तुमचे अधिकारी विलासी जीवन जगतायत, तुमचे अधिकारी विलासी जीवन जगतायत. गुन्हेगारांना ते कसे दाखवतील कात्रजचा घाट, गुन्हेगारांना ते कसे दाखवतील कात्रजचा घाट. तालुक्यात वाळू जुगार मटका दारू सारख्या अवैध धंद्यांचा आलाय महापूर. तालुक्यात वाळू जुगार मटका दारू सारख्या अवैध धंद्यांचा आलाय महापूर. मालोजीराजेंच्या पदस्पर्शाने पावन झालेले हेच का ते स्वच्छ सुंदर इंदापूर, हेच का ते स्वच्छ सुंदर इंदापूर. विनंती करतो साहेब तुम्हाला, काय द्याचं नव्हे तर कायद्याचं बोला. एवढं बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. यानंतर सामाजिक कार्यकर्ते दत्ता पवार बोलतील. इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते अण्णा पवार यांच्या वती जे भ्याड हल्ला झाला ह्याचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो. बंधूंनो, आपण आजपर्यंत आपल्या वडर समाजामध्ये कुणावरती काही वेळ आलं तरी आपण आपला समाज एकत्र आलेलोच आहे आणि इथून पुढे एकत्रच येणार आहे. आजपर्यंत आपल्या समाजाकडे कुणाचंही वाकडी नजरेने बघायचं धाडस झालं नव्हतं. पण हे अण्णा पवारावरती जे हल्ला झाला काहीच कारण नाही, त्याला काहीच कुणाचा वाद झाला नाही, काय नाही, काही कारण नसताना असा भ्याड हल्ला झाला आणि तेही इंदापूर नगरपालिकेचा नगरसेवक असताना या नगरपालिकेसमोर त्याच्यावरती हल्ला होतो आणि हे पोलीस प्रशासन गप्प बसतो. पोलीस प्रशासनाने त्यांना माहित असताना इंदापूरमध्ये कोण गुंड आहेत कोण नाहीत त्यांना सगळं माहिती असते, त्यांच्याकडे यादीच असते. पण तरी असं भ्याड हल्ला झाला तरी त्या आरोपींना आजपर्यंत अटक झालेला नाही. तरी हे पोलीस स्टेशन कशासाठी गप्प बसतंय काय आम्हाला काय समजायला तयार नाही. हे हल्ला कशासाठी झाला कशासाठी नाही ह्याचाही खोलवर तपास व्हावा आणि ज्याच्यावरती हल्ला अण्णा पवारवर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी. आणि हेच मी थांबतो बंधूंनो. नमस्कार. आज इंदापूरचे विरोधी पक्षनेते भारतीय जनता पार्टीचे नेते श्री अनिलांना पवार यांच्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा मी प्रथम निषेध करतो. अनिलांनांचा जर स्वभाव बघितला तर सर्व समाजात मिसळणं, समाजाची समस्या सोडवणं आणि अडचणीला धावून जाणं असा त्यांचा स्वभाव आहे. तुम्हाला माहिती आहे अनेक काही लोक आहेत की त्यांच्या अडीअडचणी त्यांनी सोडवल्या. असं सरळ आणि प्रामाणिक कार्यकर्त्यावर जर हल्ला होत असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. हल्ला करणारे 3 दिवस झालं
आरोपी मोकाट फिरत आहेत. त्या मोकाट फिरणाऱ्या कार्यकर्त्या आरोपींना मोका लावणं गरजेचं आहे. आणि आपण ऐकत असतो कानून के हात लंबे आहे, पण इंदापूरच्या कानूनचे हात कुठे आहेत हेच लक्षात येत नाहीयेत की कुठल्या दगडाखाली अडकलेत हे बघायला लागेल. माऊली दादांनी आता ती कविता सांगितली ही इंदापूर तालुक्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आणि वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळेच ही गुन्हेगारी प्रवृत्ती बळावतीये. तर गुन्हेगारी प्रवृत्ती आणि यांनी सांगितलेल्या मूळ समस्यावर प्रशासनाने घाला घालावा आणि अनिल अण्णांना न्याय द्यावा ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. श्री बाबा धोत्रे 2 शब्द बोल. प्रथम मी अनिल अण्णावर जे भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध करत आहे. आज आपण अण्णाच्या निषेधासाठी मोर्चा काढला तर अण्णाला न्याय मिळावा. 100% आपण न्याय सगळ्यांनी मिळवून देणार आहे. त्यामुळं अण्णाला तातडीने संरक्षण देऊन जर प्रशासन जर ह्या मोर्चावर भागवत असेल तर येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यात तीव्र आंदोलन होईल आणि पूर्ण महाराष्ट्रात ते आंदोलन करायचं आमची ताकद आहे. आमचा समाज हे कष्टकरू आहे. आमच्या समाजाला जर तुम्ही डावत चाल तर प्रशासनाला एवढं सांगून थांबतो की ही समाज बहुत बुरी बात है. लक्षात ठेवा. इथल्या पीआयनी तातडीने आरोपीला अटक करून त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई नाही केली तर येणाऱ्या काळात प्रशासनाला कळेल किती मोठं आंदोलन होईल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचे लाडके विरोधी पक्षनेते अनिल अण्णा पवार यांच्यावर जो परवा दिवशी जो भ्याड हल्ला झाला याच्या निषेधार्थ आज संपूर्ण इंदापूर शहरातील त्यांच्या विविध क्षेत्रातील सहकार्यांनी इथं नगरपालिका मैदानावरती आलेले आहेत. मी एवढंच सांगेल प्रशासनाला की नगरपालिकामध्ये आम्ही सदस्य म्हणून काम करतोय आणि जे आरोपी आहेत ते 1.5 2 तास नगरपालिकेमध्ये येऊन बसतात. अण्णा पवार कधी खाली येतोय त्याच्यावरती कधी चाल करतोय याची वाट बघतात. आणि ही जी लाल गाडी लागलेली या ठिकाणी अण्णावरती भ्याड असा हल्ला कोयत्याने आणि तसला ती पिक्चर मधल्यासारखी एक सुतूर होता त्याने हल्ला केला. या झाडामुळे समोरच्या झाडामुळे थोडा तो वार वाचला आणि अनिल अण्णा पळत वरती परत आले. परंतु सांगायचा मुद्दा असा आहे की 2-3 दिवस उलटून गेले परंतु या पोलीस प्रशासनाला आणखी आरोपी सापडत का नाहीत. आरोपींना कुठं जुगार चालतो, कुठं मटका चालतो, कुठं दारू विकली जाते 2 नंबरने ते लगेच त्यांना सापडतं. परंतु जे आरोपी आहेत की त्यांना आजपर्यंत का सापडत नाहीत. अनिल अण्णाचं तुम्ही काम बघा. सर्वसामान्य माणसाला घेऊन जाणारा हा नेता आहे. काल नगरसेवक झाले परंतु नगरसेवक झालं म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली असं नाही. गोरगरिबांच्या मदतीला अडीअडचणीला अहोरात्र झटणारा हा अनिल अण्णा पवार. ज्याचं कुणाबरोबर वैर नाही, कुणाबरोबर वाद नाही अशा अण्णावरती हल्ला होतो. अण्णावरती हल्ला होतो म्हणजे इंदापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकावरती हल्ला होणार आहे. कारण अनिल अण्णा पवार कुणाला आज का सुद्धा करणारा नाही. मग बाकीच्या सर्व नागरिकांनी तालुक्यातील असतील किंवा शहरातील नागरिक असतील यांनीही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज अण्णावर वेळ आहे, उद्या आपल्या उभी येणार आहे. आरोपी कुणी असू द्यात, आरोपीला जात नसती, धर्म नसतो, काय नसतो. ते काहीतरी त्यांच्या विचाराने आले असतात किंवा त्याच्या मागचा कुणीतरी मास्टर माइंड असेल. कारण अण्णाचं कोणाबरोबर ती दुश्मनी नाही. ज्या अर्थी अण्णाची कोणाबरोबर दुश्मनी नाही त्या अर्थी त्याच्या मागे कोणतरी मास्टर माइंड आहे. प्रशासनाने हुडकून काढलं पाहिजे. पोलिसांना जर तपास शक्य नसेल ते एलसीबी कडे तपास दिला पाहिजे. एलसीबीचे अधिकारी काढतील हुडकून त्यांना. परंतु ही जी गुंड प्रवृत्ती ते इंदापूर शहरामध्ये तालुक्यामध्ये चालणार नाही. या अगोदर बी आपण पाहिलेलं आहे की गुंड प्रवृत्ती इथं चालत नाही, ती मोडून काढली जाते. परंतु मी एक सांगेल, अनिल अण्णा पवार हे छोट्याशा समाजामधून, छोट्याशा जातीमधून जन्माला आलेलं नेतृत्व आहे. हातोड्याने बारका दोंडा फोडला जातो. परंतु हा समाज आहे, वडर समाज आहे, हा सुटकी घेऊन वागणारा समाज आहे. सुटकीने भली भली मोठी दगड फोडली जातात.
एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अनिल अण्णा पवारला जे समर्थन देण्यासाठी आलेले लोक आहेत त्यांचं मी प्रथम आभार मानतो. कारण अण्णाचं जे नेतृत्व आहे हे सर्व गुणसंपन्न नेतृत्व आहे, सर्व समाजाला सर्व जातींना संघ घेऊन जाणारं नेतृत्व आहे. मी एकच पोलीस प्रशासनाला विनंती करेल की अण्णाला त्वरित पोलीस संरक्षण द्या, अण्णाला त्वरित पोलीस संरक्षण द्या. आणि हा तपास आहे तो एलसीबी कडे द्या. एसपी साहेबांना मी विनंती करील माध्यमांकडून, प्रेस माध्यमांकडून की जे काय चाललेलं आहे ते त्वरित थांबलं पाहिजे. जो समाज, जो वर्ग, जो घटक, जो कुटुंब गुन्हेगारी प्रवृत्तीकडे नाही त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळवायला भाग पाडू नका. कारण प्रत्येक समाज हा आपापल्या पद्धतीने जगतोय. वडील समाजाचं तुम्ही बघा, कुणाच्या आद्यामध्ये नसतो. प्रत्येक जण आपापल्या परीने कुटुंब चालवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्यांना गुन्हेगारीकडे वळवण्याचा प्रयत्न मी एसपी साहेबांना विनंती करतोय की त्वरित त्या आरोपींना अटक करा आणि जे काय प्रशासनाचं काम आहे त्यांनी तातडीने पूर्ण करावं अशी विनंती करतो. आणि जो कालचा जो भ्याड हल्ला झालाय त्याचा जाहीर असा निषेध करतो. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या रियाडा ग्रामपंचायतच्या जयश्रीताई पवार आपल्याला मनोगत व्यक्त करतील. भर दिवसा आपल्या अनिल अण्णा पवाराचा इथं अपघात करायला लोक येतात. लक्षात ठेवा, हा अनिल पवार एक सामाजिक कार्यकर्ता होता आणि हे आता नगरसेवक झालाय. पण ह्याच्या आधी तो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणजे 15 वर्ष त्यांनी काम केलं लोकांचं. तेव्हा तो कुठं आता नगरसेवक झाला. पण इतकं काम चांगलं करत असताना जर अशा सज्ज माणसांवर जर हल्ला होत असेल तर तुमच्यावर आमच्यावर का होणार नाही हे लक्षात घ्या. तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि आमच्या समाजाचा हा कार्यकर्ता खरंच सज्जन आहे. त्याच्यावर जो हल्ला झालाय, भर दिवसा जर हल्ला होत असेल तर हा दुर्दैव म्हणायचं आपलं, की हा प्रशासनाचं दुर्दैव म्हणायचं. कारण प्रशासकात 3रा दिवस झालाय. 3रा दिवस उलटून सुद्धा जर तो आरोपी सापडत नसेल तर मी म्हणते प्रशासनाने हार मानली का काय आता केलं असं मला माहित नाही. आता मला बोलायला नको आहे, मी बोलणार नाही त्याविषयी. प्रशासनाने जर ताबडतोब 5च्या दिवसात त्यांना नाही आरोपीला पकडून दिलं तर मी म्हणते ह्याच्या पुढं आता फक्त नगरपालिका आणि इंदापूरमध्ये हे आंदोलन झालंय, हे अख्ख्या महाराष्ट्रात होईल. आणि सगळ्या रस्त्यावर फक्त आम्ही महिला उतरू एवढा मी तुम्हाला ग्वाही देते. जर आजच्या दिवसात जर त्यांनी नाही हुडकून काढलं त्या आरोपीला तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. आमच्या सगळ्या महिला रस्त्यावर उतरतील एवढं ध्यानात ठेवा. आमच्या समाजावर पूर अन्याय झालाय हा, कारण लय सज्जन माणूस आहे हा आणि त्याच्यावर हा हल्ला झालेला आहे. तो चुकीचा आहे आणि ते चुकीचं झालेलं तर प्रशासनाने आजच्या आज घ्यावा. आणि या वेळेला मला माझं खरंच नम्र विनंती आहे, जर 3रा दिवस उगवून तुम्ही त्या दिवशी दवाखान्यात ज्या दिवशी लागला अन्नाला त्या दिवशी तुम्ही म्हणला की आम्ही आरोपी हुडकून आणतो, पण आज 3रा दिवस उगवलाय. जर तुम्ही आरोपी हुडकून आणू शकत नसला तर तसं काहीतरी सांगा. मग आम्ही बघतो आमच्या पद्धतीने आम्ही हुडकून आणतो आरोपी. आता मग आम्हाला रस्त्यावर उतरून आम्हाला आरोपी हुडकावं लागतं. आता एवढं सांगते मी, माझं भाषण संपत. यानंतर तानाजीराव धोत्रे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन द्या. प्रथमतः सर्व राष्ट्रपुरुष, महामाता, राष्ट्रमाता, राष्ट्रसंत यांना प्रथमतः विनम्र अभिवादन. इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अण्णा पवार यांच्यावर जो प्राणघातक भ्याड हल्ला झाला त्या घटनेचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो. खरं तर नगरपालिका मैदान आणि क्षेत्र अत्यंत वर्दळीचं ठिकाण आहे. इथे प्रत्येक माणूस, इथं बँका आहे, इथे उद्योग व्यवसाय चालते, ते इथं प्रत्येक माणूस व्यवसायासाठी येतोय. आणि असल्या वर्दळीच्या ठिकाणी काही ठराविक गुंड सभा धरून बसते. ती नगरपालिकेची सभा चालू आहे. नगरपालिकेची सभा झाल्यानंतर अन्नावर हल्ला करा प्रण रचला जातोय. परंतु असल्या वर्दळीच्या ठिकाणी सुद्धा या गुन्हेगारांचं धाडस होतंय. याच्या मागे कुणीतरी मास्टर माइंड असल्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये राजकीय षडयंत्र आहे का हे पोलीस प्रशासनानं बघणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा कुणाचं समाजकंटकाचं याच्या मागे हात आहे हे पोलीस प्रशासनाचं काम आहे. कारण असले निर्व्यसनी मुलं शोधून लोकप्रतिनिधीवर भ्याड हल्ला करणे हे अत्यंत निर्लज्जपणाचं कळस आहे. कारण ज्याच्या मनगडात दम आहे, ज्याच्यात हिंमत आहे, असं तोंड मारून कुणाला सारखं पाठवू नये. ज्याच्यात हिंमत आहे त्यांनी उघड यावं, त्यांना आम्ही तोंड द्यायला समर्थ आहोत.
कारण वडर समाज, भट्ट समाज इंग्रजांनीच गुन्हेगार ठरवलेला समाज आहे. आम्हाला गुन्हेगारी जमात इंग्रजांनी ठरवलंय. आम्हाला या कारवाया करायचं हे कुणी शिकवायची गरज नाही. ज्यांच्यात दम आहे त्या हरामखोरांनी उघड यावं. आम्ही त्यांना काय हल्ला असतो आणि काय हे करते ती हे दाखवून देण्याला आम्ही समर्थ आहोत. तेव्हा असल्या कुणी विचारत असतील की विरोधी पक्षाचा भटक्या समाजातला गोरगरिबातला उमेदवार उभा निवडून आला की पुढे चालला आणि त्याचं कार्य बघत नाही, असं जर असं त्या नालायकांना माझं सडेतोड सांगणं आहे. तुम्ही आतापर्यंत तुम्हाला आम्ही मतं देत आलोय. आम्ही कुणाचा अवहेलना केला नाही. आम्ही सगळ्यांना, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन आलोय. स्वातंत्र्यापासून आम्ही भटका समाज, वडर समाज सगळ्यांना मतं देत आलाय आणि तुमचे कडून आम्ही फक्त विकासाची अपेक्षा केली. तेव्हा आमचं एकच प्रतिनिधित्व नेतृत्व पुढे जात असेल तर त्यांना रोखण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्या नालायक प्रवृत्तीला सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने ठेचलं जाईल. खरं तर आज रास्ता रोकोचा इशारा आम्ही दिलेला होता. इंदापूर बंद केलंय, रास्ता रोकोचा इशारा दिला, परंतु नाळे साहेबांनी, पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केल्यामुळं आज आज रस्ता रोको आम्ही काही वेळ मुदत मागितली. खरं तर 3 दिवस झाले या घटनेला, उलटून 3 दिवस झाले. ह्यांना एक आरोपी सापडत नाही. हे पोलीस प्रशासनाने सुद्धा नामुष्कीची बाब आहे. कारण हे रेकॉर्डवरचे काय काय गुन्हेगार आहेत आणि सीसीटीव्ही असताना, सगळं यंत्रणा असताना त्यांना नाकेबंदी सुद्धा करता आली नाहीत. म्हणून जर पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, तुम्हाला जर हे जमत नसेल तर तुम्ही तो तपास SP साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे, तो तपास LCP कडे द्यावा, क्राईम ब्रँचकडे द्यावा आणि छळा लावून 2 दिवसात तात्काळ या आरोपींना अटक करावी. त्याचप्रमाणे जोपर्यंत त्या आरोपींना अटक होत नाही आणि अण्णा पवार यांच्यावर जे संकट टळत आहे, त्याला जे गुन्हेगारापासून जे लपलेले आहेत त्यांच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून पोलीस प्रशासनाने सशस्त्र सुरक्षा अण्णा पवाराला पुरवावी अशी आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून मागणी करत आहोत. म्हणून पोलीस प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की तालुक्यात वाढलेली गुन्हेगारी थोपवावी आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर असे वेस्टाधीन करून किंवा राजकीय लोकांनी भडकून, कुणाची माती भडकून जर असे उद्योग केले तर त्या लोकांना सुद्धा त्याची किंमत चुकवावी लागेल. म्हणून पोलीस प्रशासनाने कायदा बिघडण्याच्या अगोदर कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा आणि 2-3 दिवसाच्या आत या सर्व आरोपींना, त्यांचा मास्टर माइंड कोण आहे त्या नालायक प्रवृत्तींना अटक करावी आणि कायदा व्यवस्था सुव्यवस्थित राखावी. नाही तर येतो सर्वांच्या वतीने सांगतो की यापुढे पोलीस स्टेशन पुढेच रस्ता रोको केला जाईल 5-7 दिवसानंतर आणि नंतर वेगवेगळ्या स्वरूपाचे तालुक्यात आंदोलन जातील आणि महाराष्ट्रात होतील. तेव्हा पोलीस प्रशासनाला शेवटची विनंती करतो आणि या कार्यक्रमासाठी सर्व जमलेले पत्रकार, नेते मंडळी, प्रतिभा गाळकर, त्याचप्रमाणे नडवरे अप्पा, सर्व सहकारी आणि पत्रकार बंधू आणि सर्व समाज बांधवांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि यानंतर वडार समाजाचे महाराष्ट्राची बुलंद तोफ दयाभाऊ विरकर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रणाम. अजात शत्रू म्हणतात, दिलदार म्हणताय, दयावान म्हणताय, प्रत्येकाच्या सुखदुःखात धावणारा कार्यकर्ता म्हणताय, अशा त्या माझ्या जवळच्या तो समाजासाठी, प्रत्येक समाजासाठी कधी काम करताना, सामाजिक काम करताना समाज नाही पाहिलं, जात नाही पाहिली, धर्म नाही पाहिले, तो एक दानशूर असं कार्यकर्ता आमचा अनिल अण्णा पवार आहे. यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा मी या ठिकाणी प्रथमतः निषेध व्यक्त करतो. बऱ्याच आता वक्त्यांनी या ठिकाणी त्यांचे विचार व्यक्त केले. प्रशासनाच्या या बिल्डिंग समोर हल्ला होतोय, याच्यापैकी आणखीन दुर्दैवी बाब कुठली? भर दिवसा मी तर म्हणतो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचं काम करतोय, परंतु या ठिकाणी कुठला पक्ष न पाहता जर आज अनिल अण्णा पवार सारख्या कार्यकर्ता हल्ला होतो, उद्या तुमच्यावर का होणार नाही? तर माझी त्या नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांना विनंती आहे, हा मोर्चा उलट त्यांनी काढला पाहिजे, हा बंद त्यांनी पुकारला पाहिजे. जर आज अनिल अण्णा पवार सारखा कार्यकर्ता, वडार समाजाचा हा कार्यकर्ता, उदयनमुखी असं आमचं नेतृत्व या ठिकाणी चेपण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे, तर अशा वेळेस हा वडार समाज गप्प बसणार नाही. हा समाज कधी कोणाच्या नादाला लागणार नाहीये. आता आमच्या तानाजीरावांनी सांगितलं की आम्हाला गुन्हेगार म्हणून इंग्रजांनी जाहीर केले ते, आणि मग इथे दगड फोडणारा हा समाज जर रस्त्यावर उतरला, तुमची डोकी फोडायला किती वेळ लागेल आम्हाला? म्हणून माझी प्रशासनाला विनंती राहील, आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही संत नाही, लक्षात ठेवा. आम्ही गांडू नाही. ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर येऊ ना, तर आमच्या वडार समाजाचा सुटकीचा फटका काय असतो, आमच्या हातोड्याचा काय फटका असतो तो आम्ही दाखवून देऊ.
जर वडार समाजाच्या या माध्यमातून गेली अनेक वर्ष या भागातून सामाजिक कामे करणारा हा आमचा कार्यकर्ता आज कुठं त्याला इथं संधी मिळाली नेतृत्व करण्याच्या, त्याच्यावर तुम्ही जर असा घाला घालता, हा अगदी नौखी पोर आहेत म्हणतात, याचा अर्थ त्याच्या मागचा नक्की कुठे मास्टर माइंड असणार आहे की ज्याला जलशी निर्माण झाली, चांगलं नेतृत्व पुढे चाललंय, अशा नेतृत्वाला कसं चेपायचं हा प्रयत्न ह्या कोणातरी राजकीय व्यक्तीचा डाव असणार आहे. तर त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. अण्णाबाबत सांगायचं तर बऱ्याच नेत्यांनी आता वक्त्यांनी सांगितलं, अण्णा फक्त इंदापूरपुरता मर्यादित नाहीये, कारण अनेक घटना काही घडल्यात ह्या भागामध्ये, ऍक्सिडेंट असेल, कुणाचं काही बरं वाईट झालं असेल तर मी पुण्यावरून फोन केला की अण्णा असा मध्ये एक प्रकार घडला, कुडवाडीच्या रोडला कुठे ऍक्सिडेंट झाला आणि ती गाडी अक्षरशः पलटी होऊन अशी खड्ड्यामध्ये पडली होती. रात्रीच्या वेळेस अण्णा तिथं कुठल्या गावावरून परत येतो, पाहतात तर गाडी ही झाली. त्यांनी पायानं हा कुठल्या गावचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, त्वरित आपल्या कार्यकर्त्यांसहित जाऊन ती गाडी बाहेर काढून त्या जखमी लोकांना आणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्यांना नेमका पत्ता सांगता आला फक्त माझ्या भागातला वडारवाडी म्हणून. पुण्यातली वडारवाडी म्हटले की अण्णांनी पहिला मला फोन केला, भाऊ म्हणता असा प्रकार घडलाय, इथं अपघात झाल्याने 2 मुलं खूप भयानक गंभीर असे जखमी झाले, त्यांची गाडी पूर्णपणे नेस्तनाबूत झाली. तर त्या रातोरात आम्ही रात्री 1-1:30 वाजताचा प्रकार घडला होता. म्हणजे त्या 1-1:30 वाजता अण्णांनी फोन केल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना कळवलं, त्यांनी देखील सांगितलं आमचेच मुलं आहेत. पण त्यानंतर त्यांना तिथून मी पुण्याहून पाठवण्याची व्यवस्था केली आणि इथं रात्री अण्णा अख्खी रात्र त्या ठिकाणी थांबलाय, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्या दोन्ही गंभीर जखमींना त्यांनी त्या ठिकाणी नीट करण्याचा प्रयत्न केला, दुरुस्त करण्याचा प्रयत्न. त्यानंतर ती गाडी देखील पोलिसांच्या प्रशासनाच्या ताब्यातनं, पोलिसांच्या मदतीने त्यांच्या ताब्यात देण्याचा देखील प्रयत्न करून एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता होता, एक चांगलं काम करणारा आमचा हा कार्यकर्ता. आणि जर तुम्ही अशी भ्याड हल्ले करता, तोंड बांधून येतं, दम आहे या ना समोर, या वडऱ्याच्या हातातली ताकद कळत तुम्हाला, एका फटक्यामध्ये तुमचा जीव नाही घेतला तर वडऱ्याची आवाज सांगणार नाही. आणि मग असं असताना ह्या ठिकाणचे नगरसेवक झोपलेत कशा हा प्रश्न पडलाय. केंद्रामध्ये भाजपाची सत्ता, राज्यामध्ये भाजपाची सत्ता आणि त्यात भाजपाच्या नगरसेवकांनी या ठिकाणी हल्ला होता, बाकीच्यानी काय बांगड्या भरल्यात काय, या ना रस्त्यावर. आज जर अण्णावर हल्ला होतोय तर उद्या तुमच्यावर का नाही होणार, आणि ते देखील तुमच्या नगरपालिकेच्या या आवारामध्ये जर दिवसा ढवळ्या जर अशा प्रकारचे कोणी हल्ले होत असतील तर याच्यासारखं हिजडीची आवलं तुमची दुसरी कोणीला लक्षात ठेवा. म्हणून माझ्या या प्रशासनाला विनंती वजा सूचना राहील, पोलीस प्रशासनाला देखील सूचना राहील, विनंती राहणार नाहीये. 2 दिवस झाले या ठिकाणी मारेकऱ्यांना तुम्ही अटक करू शकत नाही. तुम्हाला या भागातले गुन्हेगार कोण आहे ते सीसीटीव्ही फुटेज आहेत. एका मुलीवर अन्याय झाला होता, त्याचा त्या माणसाने मारुती कांबळे एवढ्या जलद गतीत त्या ठिकाणी पोलीस प्रशासन जाऊन त्यांनी त्या ठिकाणी छडावा. पण का तर पब्लिक रस्त्यावर उतरलं म्हणून. मग तुम्ही इथं आम्हाला उतरायची वाट पाहताय का, आमची डोकी भडकवण्याची वेळ बघताय का, का अन्नावर आणखी कुठला हल्ला होण्याची वाट बघताय. हे पोलीस प्रशासनाला माझा प्रश्न राहील. संबंधित पोलीस स्टेशनच्या पीआयना माझी विनंती आहे, आपण ताबडतोब या ठिकाणी यावं, हे आमचं निवेदन स्वीकारावं. 2 दिवसात जर आरोपी अटक झाले नाहीत, या ठिकाणी वडार पॅंथर संघटनेच्या वतीने मी स्पष्ट इशारा देतोय की आम्ही नुसतं बंद करणार नाही तर आमचा तीव्र असा रास्ता रोको राहणार, लक्षात ठेवा. म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे, जोपर्यंत अनिल अण्णासारखा एक लोकप्रतिनिधीवर हल्ला होतोय तर तुम्हा आम्हा सर्वसामान्य जनतेचं काय, हे माझ्या आया बहिणींचं काय, ह्या रस्त्यावर खोल्या मिळू शकतील का, आमचा युवक रस्त्यावर खोल्या मिळू शकेल का. तर आपण या सर्व विचार करता प्रशासनाला माझी या ठिकाणी सूचना राहील, 2 दिवसामध्ये आरोपी अटक करावेत. अन्यथा वडार पॅंथर संघटनेच्या माध्यमातून आमचे कार्याध्यक्ष, या भागातली विद्यमान नगरसेवक, लोकप्रिय नगरसेवक अनिल अण्णा पवार यांचा जो भ्याड हल्ला झाला त्याच्या आरोपींना अटक करा. अटक केल्यानंतर त्यांच्यावर योग्य अशी कारवाई करा, त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई करा की जेणेकरून भविष्यामध्ये दुसरे कोणी धजावणार नाही अशा प्रकारची डेअरिंग या आवारात करण्याची. लोकप्रतिनिधीचा आवार म्हणता येते, तिथं जनतेचं काम केलं जातं, त्या भागामध्ये अशा हल्ले होत असतील तर ही दुर्दैवी बाब, ही लोकशाहीची गळचेपी करण्याचा हा एक प्रकार दिसतोय. गळचेपी कुठे संपवण्याचा प्रकार करतो. आम्ही संविधानाने चालणारे लोक आहोत, आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने चालणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे लोक आहोत. आम्ही छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या काळामध्ये देखील त्यावेळेस वडार समाज आघाडीवर असं ते लक्षात ठेवा. हे किल्ले बांधले गेले, गड बांधले गेले, हे वडारांच्या हातावर बांधले गेलेत. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज आमच्या समाजावर अशा प्रकारचे हल्ले होत असेल आम्ही खपवून घेणार नाही. हे आंदोलन आणखी तीव्र कसं करता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील. म्हणून पोलीस प्रशासनाला माझी या ठिकाणी जाहीर सूचना राहील, 2 दिवसामध्ये आरोपी अटक नाही झाले तर 2 दिवसात आम्ही पुन्हा एकदा रास्ता रोको करून या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वडार.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय प्रदीपदादा गारटकर या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. उपस्थित सर्व इंदापूर परिसरातील ग्रामस्थ बंधू भगिनींनो आणि आपले सहकारी मित्र अण्णा पवार यांच्या प्रेमाखातर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले त्यांचे सर्व वडार समाज बांधव, परवा दिवशी अण्णा पवारांवरती या ठिकाणी जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याचा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथम तीव्र शब्दात निषेध करतो. आधीच्या सर्व वक्त्यांनी आपल्या भावना मांडलेल्या आहेत. ह्या इंदापूरमध्ये अशा पद्धतीचे एक 5-7 तरुण की ज्यांना कशाचीच काहीच समज नाहीये, हे आपण नेमकं करतोय काय, आपण चाल कुणावरती करतोय आणि कशासाठी करतोय. अण्णा पवारचं जर सगळं सार्वजनिक काम जर डोळ्यासमोर ठेवलं तर गेले 15-20 वर्षापासून त्यांनी जे फक्त त्याच्या असलेल्या वोटर समाजात नाही तर जो दिनदुबळा आहे, दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, पिचका आहे, गरीब आहे, अशा सर्व पद्धतीच्या वर्गामध्ये अण्णांनी जे काम केलं त्या कामामुळं आज अण्णा या ठिकाणी नगरसेवक झालेला आहे. आम्हासारख्या कुठल्याही नेत्याच्या, कुठल्याही पक्षाच्या पाठिंब्यावरती अण्णा नगरसेवक झालेला नाही. अण्णा स्वतःच्या हिमतीवरती नगरसेवक झालेला आहे. वडील समाजामध्ये एक सुशिक्षित, चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलेला आणि चांगल्या पद्धतीनं, चांगल्या विचारानं व्यवसाय करणारा. व्यवसाय अण्णाचा जर बघितला तर मेडिकल दुकान आहे, मेडिकल व्यवसायातली त्याला माहिती आहे. हॉस्पिटलमध्ये जे पण कोणाला कुठं गरज लागली तर धावणारा या शहरामध्ये जे काही बोटावरती मोजणे इतके कार्यकर्ते त्यात 1 नंबरचा अण्णा आहे. आज त्याच्याबरोबर प्रवास करताना त्याला आवड आहे गाडी ड्रायव्हिंगची, तेव्हा माझ्या बरोबर येताना मी गाडी ड्राईव्ह करतो. तो गाडी चालवायला बसला, त्याचा फोन 1 मिनिट सुद्धा बंद नसतो इरकलची. आणि ते सगळे फोन आम्ही बघतो, ऐकतो. ते गोरगरिबाच्या घरच्या अगदी प्रापंचिक अडचणी सोडवण्यापासून ते गावच्या भागाच्या अडचणी सोडवण्यापर्यंतची सगळी कामं अण्णाकडे असतात. आणि अण्णा त्याला प्रामाणिकपणाने न्याय देण्याचं काम करतो. अत्यंत निष्कलंक चारित्र्याचा, कधी कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही. गोरगरिबांची सेवा हे त्याचं ब्रीद वाक्य. आणि अशा कार्यकर्त्याला संपवण्यासाठी अफू, गांजा, चरस याचं सहाय्य घेऊ. ज्या पण घरातली काही पोरं या कृत्यामध्ये जी सामील झाली त्या पोरांना मला विचारायचंय, ऐकत असतील या माध्यमातून, त्यांना मला विचारायचंय की अरे तुम्ही हे काही करून जाणार, हा समाज इतका भेकडा आहे. उद्या जर अशा पद्धतीची कामं गोरगरिबाची आली, अशा पद्धतीची दवाखान्याची कुणाची गरज निर्माण झाली तर त्या गरजू असलेल्या गोरगरीब घरांना आधार देण्याला परत कार्यकर्ता बाहेर येईल का? आणि ह्या कारणामुळं आमच्यासारखे कार्यकर्ते हे अस्वस्थ होतात. या आम्ही गेली 40-45 वर्ष या इंदापूरच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचं इरकल साहेब आम्ही काम करत आलेलो कार्यकर्त्या. एक कार्यकर्ता जपण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आज या अण्णावरती जो हा भ्याड हल्ला झाला, हा भ्याड हल्ल्याचा निषेध करायला एवढा कमीच, पण ज्याही कार्यकर्त्याच्या मनगटात जोर आहे आणि ज्याला मी बोलतो ती भाषा जर समजत असेल आणि जर कळत असेल तर मला त्याला सांगायचं आहे की शिवरायांचा इतिहास बघा, नाही तर कुठल्याही राष्ट्रपुरुषांचा इतिहास बघा, मूठभरच लोक एकत्र आली आणि अन्यायाविरोधात संघर्ष केलेला आहे. त्यामुळे या शहरामध्ये झोपलेला समाज झोपू द्या, या तालुक्यात जो समाज झोपलाय तो झोपू द्या.
ज्याला 2 नंबर धंद्यात पैसे कमवून स्वतःची बाया पोरण सुखी ठेवायची त्यांना सुखी ठेवू द्या, पण मूठभर कार्यकर्त्यांनी फक्त एकत्र या. हे असले हरामखोरची अवलाद जे आहे याचा बंदोबस्त पोलीस करू शकत नाही, याचा बंदोबस्त पोलीस करू शकत नाही, याचा बंदोबस्त समाजातल्या सज्जन शक्तीनंच केला पाहिजे. आणि इरकलजी पहिल्यापासून वडर समाजाच्या बरोबर संबंध असलेला मी कार्यकर्ता आहे. मी 1982 साली पतित पवन संघटनेची सुरुवात या ठिकाणी जेव्हा इंदापूरमध्ये केली त्यावेळेला सगळ्यात हिरिरीनं ताकदीनं आमच्या बरोबर जर कोण उभं राहिला तर हा वडार समाज उभा राहिलेला आहे. याची जाणीव आहे मला. त्यामुळे तुम्ही एकटे आहात, अल्पसंख्याक आहात असं अजिबात मानू नका. या शहरातला सगळ्या पद्धतीचा तरुण अण्णाच्या पाठीशी उभा राहील आणि योग्य तो न्याय घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढं या ठिकाणी निश्चित सांगतो. या वडर समाजाच्या जे काही यांनी आजपर्यंत जे घडवलंय या इंदापूर शहराचा आमचा सामाजिक इतिहास सांगतो. या शहरामध्ये जेवढेही समाज राहिले या समाजातल्या कुठल्याही सगळ्या समाजामध्ये वडर समाज जो आहे अत्यंत दिनदुबळा गरीब आर्थिक स्थितीनं अत्यंत गरीब असलेला समाज पण प्रामाणिकपणे राहून दगड फोडून कष्ट करून स्वतःच्या हिमतीवरती पुढे आलेला हा समाज आहे. आणि या समाजातलं हे नेतृत्व अशा पद्धतीनं जर कोणी स्वतःच्या फायदा करता जर संपवायचा प्रयत्न करत असेल तर या शहरातल्या मूठभरच कार्यकर्त्यांना आव्हान आहे. बाकीचे सगळे कार्यकर्ते आमच्या कडेला फिरणारे किती स्वार्थी आहेत आम्हाला माहिती आहे. सगळेजण आपापला स्वार्थ साधण्यासाठी येत असतात. भांडण तंटण अन्याय संघर्ष तिथं फक्त मोजक्याच लोक येतात. एवढं बाकीच्यांना फक्त फायदा उचलायचा माहिती असतो आणि इथला समाज पण तसाच झालाय. या इथल्या समाजाला पैसा पाहिजे, ह्याला पैसा पाहिजे. हे अशा गुन्हेगारी जर वाढत गेली पोलीस सोडा पोलीस मी कधी जमेतच धरत नाही कारण त्यांच्या अडचणी मला माहिती आहे. पोलीस यामध्ये काही करू शकत नाहीत. पण हा जो समाज आहे जर जागरूक समाज निर्माण झाला तर चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सज्जन शक्ती जर उभी राहिली जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभी राहिली म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं, उगाच नाही झालं. त्यावेळेला कुठं पोलीस होते, कोणी नव्हते. या पद्धतीचा समाज जे सज्जन शक्ती जर या ठिकाणी एकवटली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात देशात काय घडतं मला काही घेणं देणं नाही. पण मी या इंदापूर शहरातला या इंदापूर तालुक्यातला आहे. या तालुक्यामध्ये या शहरामध्ये सामान्य माणसाला आणि सज्जन माणसाला ताठमानेनं जगता येईल अशाच पद्धतीचं वातावरण ठेवण्याचं काम या शहरातल्या या तालुक्यातल्या सज्जन शक्तीचं आहे. ज्यांच्या ज्यांच्या मनगटात दम आहे त्यांनी एकत्र या आणि जे स्वार्थी लबाड ढोंगी जी लोक आहेत तुम्ही आता म्हणला नगरसेवकांनी यात पुढे आलं पाहिजे होतं. हे नगरसेवक पैसे वाटून निवडून येणारे यांना काही कुणाचं घेण्यात आलं नाही आणि अशा लबाड माणसाच्या पाठीशी इंदापूरतला लबाड समाज उभा राहिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराचा तीव्र निषेध करून पोलीस खातं आज कायदा तुम्ही सांभाळताय म्हणून तुम्हाला या ठिकाणी आवाहन करायचंय. यामध्ये जर एखादा आरोपी पकडायचा म्हणलं तर तुम्ही काय काय करू शकता हे असंख्य उदाहरणं राज्याने देशाने बघितलेली आहे. पण तुमची इच्छा असेल तर, तुमची इच्छा नसेल तर आम्ही किती मोठे मोर्चे काढू, रस्ता रोको करू, तुम्ही काय करणार नाही आम्हाला चांगली माहिती आहे. आता पोलीस या तोड्याला मला आव्हान आहे, समाजातल्या सज्जन शक्तीच्या बरोबर राहायचं का समाजातल्या दुर्जन शक्तीच्या बरोबर राहायचं
हे आता सरकारला विचारायची वेळ आली. भले आम्ही सरकारमधले कार्यकर्ते असू, पण हा इश्यू हा सामाजिक प्रश्न आहे. या सामाजिक प्रश्नावरती राजकारण गेलं चुलीत. आम्हाला राजकारणाची घेणं नाही. इथला समाज, गोरगरीब समाज ताठमानेने जगला पाहिजे. उद्या ह्या जर अण्णासारख्या कार्यकर्त्यांची आज्ञा, उद्या गावामधली एखादी पोरगी बारकी चिकडी उचलून कुणी घेऊन गेले, एखाद्याच्या घरात शिरले, घरात शिरून एखाद्याच्या भावाला मारले, काहीतरी अजून अघटित कृत्य घडले, अरे कोणच कुणापाशी पडणार नाही आणि तुमची दखल घ्यायला कोणी येणार नाही. माझं गाव बंद ठेवलं ते काय आमच्यावर उपकार केलेला नाही. आमच्यावर उपकार केल्याची भावना जर कुठल्या दुकानदाराची असेल तर त्या दुकानदाराला मला सांगायचंय, उद्या तुझ्या दुकानात, तुझ्या घरात असा जर प्रसंग ओढवला तर तू काय करशील? तुझ्या वाट्याला, तुझ्या मदतीला कोणी सुद्धा येणार नाही. त्यामुळे दुकान बंद केलं, काय उपकार केले समजू नको. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला या शहरातल्या तमाम नागरिकांना देखील सांगायचे, सज्जन शक्तीच्या पाठीशी उभं राहायला सुद्धा वाघाचं काळीज लागतं. मला शेळ्या काळजाचे तुम्ही सज्जन शक्तीच्या पाठीशी उभं राहा. हे कुठंतरी 10-20 पोरं असतात, ह्या 10-20 पोरांच्या गुन्हेगारीला आणि या गुंडगिरीला आपण जर भीक घालणार असू तर आपला प्रपंच, आपलं सगळं आनंद हा देखील उद्या अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. नीट लक्षात घ्या. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अण्णाच्या कुटुंबियाला आणि अण्णाच्या समाजाला माझं सांगणं आहे, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊन चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. वडर समाजाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे या शहरासाठी, तालुक्यासाठी आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत. त्यामुळे ही तिसरी पिढी आहे. अण्णासारखा कार्यकर्ता आमच्याबरोबर काम करतो, ही तिसरी पिढी आहे. त्यामुळे हे जे तुमचं योगदान आहे, हे तुम्ही सज्जनांच्या पाठीशी उभं राहणारी सज्जन शक्ती म्हणजे वडार समाज आहे. त्यामुळे सज्जनांना आधार देणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे. आज तुम्ही निश्चित पद्धतीनं हवालदिल झालेला आहात. तुमचा असलेला अस्वस्थपणा हा मला कळतोय, समजतोय. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हा तुमचा एकाकी लढा नाही, हा फक्त वडार समाजापुरता लढा नाही. जेव्हा गारटकर उभा राहतो तेव्हा या तालुक्यातला सगळा समाज गारटकरच्या बरोबर असतो. गारटकरनी अन्यायाविरोधात संघर्ष एवढंच काम केलंय. भले सत्ता नसेल दिली लोकांनी आमच्या हाती, पण प्रेम बाकी लोकांनी आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातली जनता आज आमच्या सोबत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. या प्रकरणाचा छडा लावू, आरोपीवरती कायदेशीररित्या कडक कारवाई करू आणि एवढ्या छोट्या छोट्या पोरांनी हे जे कृत्य केले, निश्चित पद्धतीनं त्याच्या मागे काहीतरी सूत्रधार हा वेगळाच असला पाहिजे. हे शंभराला सुद्धा कळतंय. सरकार काय करतंय ते बघू, पोलीस काय करतंय ते बघू आणि नंतरच्या काळामध्ये तुम्ही आम्ही एकत्रितपणे निर्णय करू. एवढंच या ठिकाणी सांगतो. अण्णा पवारच्या वरती झालेल्या या भ्याड हल्ल्याचा इंदापूर तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी तीव्र शब्दात धिक्कार करतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तीव्र शब्दात धिक्कार करतो. वडार समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगतो की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि अण्णाच्या असलेल्या या आत्ताच्या परिस्थितीमध्ये अण्णाला या ठिकाणी पोलीस संरक्षण द्यावं अशा पद्धतीच्या पोलिसांचा या ठिकाणी एक विनंती करतो. आणि त्या पद्धतीनं आपण या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करून निवेदन घेण्यासाठी साहेबांनी या ठिकाणी यावं. लोकांच्या भावना समजून आपण घेतलेल्या आहेत. आपण या ठिकाणी यावं असं या पद्धतीची विनंती करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी
इंदापूरचे PI साहेब यांनी या ठिकाणी या निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं अशी विनंती करतो. या ठिकाणी या आंदोलनाचं निवेदन अशा प्रकारचं आहे, मी या ठिकाणी वाचून दाखवतो. माननीय पोलीस निरीक्षक साहेब, इंदापूर पोलीस स्टेशन, इंदापूर तालुका, इंदापूर जिल्हा पुणे. त्याचप्रमाणे विषय इंदापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक व विरोधी पक्ष नेते श्री अनिल अण्णा पवार यांच्यावर अचानकपणे नगर परिषद इमारतीसमोर प्राणघातक हल्ला करणारे गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत तसेच श्री अनिल अण्णा पवार यांच्यावरील जीवघेणा हल्ल्याचे गांभीर्य पाहून त्यांच्या शासकीय सशस्त्र अंगरक्षकाची सुरक्षा देण्याबाबत निवेदन करते. श्री इंदापूर तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते, समस्त इंदापूर शहर व तालुक्यातील नागरिक महोदय, वरील विषयाने निवेदन देण्यात येते की दिनांक 2/7/2026 रोजी दुपारच्या वेळी इंदापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक व विरोधी पक्ष नेते श्रीयुत अनिल अण्णा पवार हे इंदापूर नगरपालिकेतील मीटिंगचे कामकाज करून नगर परिषद इमारतीसमोर इतर नगरसेवक व सहकाऱ्यांसमोर चर्चा करीत उभे असताना अचानकपणे अज्ञात 4 इसमांनी अज्ञात 4 चाकी वाहनातून तोंडाला रुमाल, मास्क बांधून धारदार शस्त्राने येऊन दहशत माजवून धारदार कोयता व चॉपरने माननीय श्री अनिल अण्णा पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. सदर घटनेचे गांभीर्य पाहून घटनेच्या ठिकाणी असलेले सहकारी व इतर लोकांनी प्रसंगावधान साधून त्यांनी व श्री अनिल अण्णा पवार यांनी हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी धारदार शस्त्रे हातात घेऊन नंगानाच करत दहशत माजवून प्राणघातक हल्ला केला. इंदापूर नगरपालिकेसमोर व पुणे इंदापूर सोलापूर जुना हायवे नजीक अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असा सशस्त्र भ्याड हल्ला होणे हे पुरोगामी महाराष्ट्राला अत्यंत निंदनीय असून चिंताजनक बाब आहे. लोकप्रिय शांत संयमी लोकप्रतिनिधीवर असा दिवसाढवळ्या हल्ला होत असेल तर सर्व सामान्य नागरिकांच्या बाबतीत काय परिस्थिती होत असेल. असा भ्याड हल्ला होणे हे शासन आणि प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत शरमेची व नामुष्कीची बाब आहे. तरी शासनाने आपल्या घटना परत घडणाऱ्या नाहीत, अशा घटना घडणार नाहीत याची वेळीच खबरदारी घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याचीही गांभीर्याने दक्षता घ्यावी. सदर भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. असा सशस्त्र भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर, यामागील मुख्य सूत्रधारांवर खुनाचा प्रयत्न सह संघटित गुन्हेगारी मोक्का कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी. तसेच श्री अनिल अण्णा पवार यांच्यावरील जीवघेणा हल्ल्याचे गांभीर्य पाहून त्यांच्या जीवाचा धोका टळेपर्यंत व गुन्हेगारांना अटक होईपर्यंत शासकीय सशस्त्र अंगरक्षकाचे पोलीस संरक्षण देण्यात यावे. त्याचप्रमाणे इंदापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था रोखणे कामी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात. इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये एकापेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींवर हद्दपारीस मोक्का नुसार कडक कारवाई करून कायद्याचा जरब गुन्हेगारांमध्ये निर्माण करावा व इंदापूर शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था या बाबतीत ठेवण्यात यावी ही विनंती.
साहेबांना विनंती की या संदर्भात आपण आम्हाला एक आपण उत्तर द्यावं. सदर प्रकरणामध्ये आम्ही पहिल्या दिवसापासूनच याच्यामध्ये ऍक्टिव्ह मोडमध्ये काम केलेलं आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त सिरियस गुन्हा कसा दाखल करता येईल, कारण घडलेली घटना ही 100% निषेधार्ह आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त सिरियस गुन्हा कसा दाखल करता येईल, हार्ड सेक्शन कसे लागतील हे आम्ही पहिल्यापासूनच बघितलंय. जेणेकरून ही अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशी कुठेही इंदापूर शहरामध्ये किंवा इंदापूरमध्ये पाठबळ मिळू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. त्यासाठी आम्ही सिरियस गुन्हे दाखल करतो. याच्यापूर्वी किंवा याच्यानंतर जरी अशा घटना घडल्या तर वेळोवेळी पोलीस डिपार्टमेंट या बाबतीत जास्तीत जास्त कडक कारवाई, शिस्तीची कारवाई करेल याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. तसंच या गुन्ह्यासंदर्भात आम्ही कालपासून परवापासून आरोपींच्या मागावर आहे. भरपूर प्रमाणात एलसीबीची टीम आहे, आमची स्वतःची टीबी टीम आहे. सर्व त्यांचा शोध घेत आहेत. टेक्निकल गोष्टीमध्ये आम्हाला काही अडचणी आहेत, त्यामुळे त्यांचा अजून काही शोध लागलेला नाही. पण मी खात्रीनं सांगतो की याच्यामध्ये आम्ही आरोपींचा शोध घेऊ आणि जसं तुमची मागणी आहे की याच्यामध्ये मुख्य कारण काय आहे किंवा काय आहे त्याचा आम्ही कटाक्षानं शोध घेऊन ते निष्पन्न करण्याचा प्रयत्न करू. दुसरा विषय आहे की संरक्षणाबाबतचा, तुम्ही मला त्याच्याबद्दल मी वरिष्ठांशी बोलून त्याबद्दल योग्य तो निर्णय आपल्याला कळेल. धन्यवाद साहेब. सर्वजण या मोर्चाला उपस्थित आहेत त्याबद्दल सर्वांचं मनस्वी आभार आणि हा कार्यक्रम संपला. त्यांची सर्वांनी जावं अशी नम्र विनंती.